सूडबुद्धी घेऊन सौदामिनी अर्णव आणि ईश्वरीला अतिशय त्रास देत असते। सात्विक फॅशनचा मालाचा टेम्पो या सौदामिनीने गायब केलेला असतो। आता तोच टेम्पो अर्णव आणि ईश्वरीच्या हाती लागलेला आहे आणि ज्या ठिकाणी तो मालाचा टेम्पो पोहोचायला हवा त्या ठिकाणी अखेर पोहोचलेलाच आहे। या कारस्थानी सौदामिनीची अखेर चांगलीच हार झालेली आहे। ईश्वरी आणि अर्णवने तिला आता ठणकावूनच सांगितलेलं आहे की आमची सात्विक फॅशन कंपनी आम्ही परत मिळवूनच गप्प बसणार आहे। तर प्रेक्षकांना नेमकं अर्णव आणि ईश्वरी सात्विक फॅशनसाठी काय काय करतात आणि त्यांची जीत कशी होते तेच आपण येणाऱ्या भागांमध्ये पाहणार आहोत। इथे आता ढीगभर कारस्थान करून वल्लरी मामी निवांत झोपलेले असतात। आता त्यातीलच एक कारस्थान म्हणजे उदयकांत। आता उदयकांत बाहेर आलेला असतो आणि या वल्लरीला सतत फोन करत असतो। वल्लरी मामी काही फोन उचलायला तयारच नसतात। आता उदयकांत राहून राहून सारखाच फोन करत असतो। आता उदयकांत काही शांत बसत नसतो। वल्लरी मामी म्हणत असतात, हा सैतान सारखा का फोन करायला लागलाय मला, ही काही वेळ आहे का फोन करण्याची। आता त्या फोन कट करतात कारण शेजारी मामा झोपलेले असतात। मामांना जर जाग आली तर या सैतान नावाचा नंबर पाहून मामा 1760 प्रश्न विचारणार हे वल्लरी मामींना माहीतच असतं, म्हणून त्या उदयकांतचा फोनच कट करतात। तर हा उदयकांत शांतच बसत नाही, पुन्हा पुन्हा फोन करायला लागतो। आता वल्लरी मामी काय करतात, उठतात, पटकन बेडवरून बाजूला येतात आणि या उदयकांतचा फोन उचलतात आणि रागानेच म्हणत असतात, काय झाले सारखं सारखं फोन करायला, ही काही वेळ आहे का फोन करण्याची। आता असं म्हणल्यानंतर उदयकांत म्हणत असतो, अगं काय झोपलेस तू, अगं मला पैशाची गरज आहे, ये पटकन बाहेर बरं, आणि असंही मी तुझ्या घराच्या बाहेर उभा आहे, बाहेर ये, मला पैसे दे आणि आपण हा विषय मिटवून टाकूया ना, ये लवकर बरं, शुभ कार्याला उगाच उशीर व्हायला नको। आता हे ऐकून उदयकांचं बोलणं वल्लरी मामींना धक्का बसलेला असतो। आता हा काही घराबाहेर करत आहे म्हणून त्या म्हणत असतात, काय तू घराबाहेर आला आहेस, कशाला आलायस बरे येते तू। आता वल्लरी मामी उदयकांतला म्हणत असतात, तुला काही वेळ लागले का, आता या वेळेला मी घराबाहेर नाही पडू शकत। त्यावेळेला उदयकांत म्हणत असतो, हा घरच्या बायकांनी या वेळेला बाहेर पडायचं नसतं ना, बरोबर आहे, मीच येतो आत, थांब, तू येऊच नकोस बाहेर। आता ऐकल्यानंतर वल्लरी मामी म्हणतात, काय काय बोलत आहेस तू। त्यावेळेला तर उदयकांत म्हणतो, अगं मला पैसे हवे आहेत आणि मी मुंबई सोडावी असं तुला वाटत आहे ना, मग मुंबई सोडण्यासाठी तर पैशांची गरज असते आणि एवढ्या पैशाचं मी काय करणार आहे बरं। आता वल्लरी मामी म्हणत असतात, काय रे सारखं पैसे पैसे करतोयस तू। त्यावेळेला उदयकांत म्हणतो, हो हो पैसे पैसे करतोय का, काय क्षुल्लक गोष्ट आहे पैसे, चल मग पटकन देऊन टाक बरं, आत्ता नाही देत तू, पण उद्या रात्रीपर्यंत तुला मी मुदत देत आहे, तुझे पैसे मला पटकन पोहोचले पाहिजेत आणि पैसे मिळाल्याशिवाय मी इथून जाणार नाही, तुला मी उद्या रात्रीपर्यंतची मुदत देत आहे, बघ किती तास किती मिनिटे झालीत, एवढी मुदत कोणीच देत नाही पण मी तुला दिली आहे, मला पैसे दे, मी पटकन इथून निघून जातो। तर आता प्रेक्षकांनो इथे उदयकांत फोनवर वल्लरी मामींच्या संग बोलत असतो। तेवढ्यातच रमाकांत इथे घराचा दरवाजा मेन डोअर लावण्यासाठी तिथे आलेले असतात आणि रमाकांत काय करतात, दरवाजा लावतात आणि त्या दरवाजाच्या चिरीतूनच पाहतात तर काय उदयकांत बाहेर फोनवर बोलत असतो। आता इथे रमाकांत हळूवार पावलाने उदयकांतकडे निघालेला असतो। आता उदयकांत फोनवर म्हणत असतो, तू जर नाही आलीस बाहेर तर तुझी सगळी कारस्थानं, तू काय काय केलेस ते सगळं आतमध्ये येऊन मी अर्णवला सांगणार बघ। त्यावेळेला वल्लरी मामी तिकडून म्हणत असतात, अरे बाबा थांब, असं काही करू नकोस, मी येतोय बाहेर। त्यावेळेला आता उदयकांत फोन कट करतो, तेवढ्यातच रमाकांतने पाठीमागून त्याच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो। आता हात कोणी ठेवला हे पाहण्यासाठी उदयकांत मागे पाहतो तर काय रमाकांत येऊन उभारलेला असतो। आता रमाकांत मात्र उदयकांतला पाहताच ओळखतो की हा आपला भाऊच आहे। आता इकडे रमाकांतने उदयकांत अशी जोराने हाक मारलेली असते, ती ऐकू गेलेली असते वल्लरी मामींना। वल्लरी मामी पटकन फोन कट करतात। त्यावेळेला आता रमाकांत उदयकांतवर एवढा चिडलेला असतो की त्याच्या कॉलरला धरूनच म्हणत असतो, चल आतमध्ये चल, अर्णव समोर चल बरं। त्यावेळेला आता उदयकांत रमाकांतला जोराने धक्का मारण्याचा प्रयत्न करत असतो। रमाकांत आणि उदयकांतमध्ये चांगलीच झटापटी सुरू झालेली असते कारण रमाकांत आता उदयकांतला खेचत खेचतच घरात नेणार असतो, पण आता काही केल्याने हा उदयकांत रमाकांतला ऐकतच नसतो। आता काय होतं, इकडं वल्लरी मामींना चांगलंच टेन्शन आलेलं असतं की उदयकांतला नेमकी हाक कोणी मारली, कोणाचा आवाज होता बरं तो। आता इथे काय होतं, हा उदयकांत काय करतो, जोराने ताकदीनेच रमाकांतला धक्का मारतो आणि तिथेच खाली पाडतो आणि स्वतः पळून जातो। आता इकडे रमाकांतला एवढ्या जोराने ढकललेलं असतं की पटकन उठता सुद्धा येत नाही, म्हणून आता रमाकांत काय करतो, अर्णव, ईश्वरी, अविनाश या या लवकर या, बाहेर या, असं करून जोर जोराने ओरडायला सुरू करतो।
आता हाच रमाकांतचा आवाज अर्णवला आलेला असतो. अर्णव ईश्वरीला उठवत असतो. मिसिंदूर उठ, का ओरडत आहेत बघ जरा. त्यावेळेला आता मामांना सुद्धा इकडे जाग आलेली असते. आता इकडे मामांना जाग आल्या पाहून वल्लरी मामी उगीच खोटं शेजारी झोपण्याचं नाटक करतात आणि मामा उठल्यानंतर म्हणत असतात, कुणाचा आवाज येत आहे बरं. त्यावेळेला मामा आता धावतच बाहेर येतात. इथे वल्लरी मामींना मात्र चांगलाच घाम फुटलेला असतो. आता त्यांना एकच टेन्शन असतं की हा जर हाती लागला तर माझं नाव समोर यायला वेळच लागणार नाही. इकडे तोपर्यंत ईश्वरी आणि अर्णव बाहेर धावतच आलेले असतात. आता ईश्वरी पाहते तर काही रमाकांत जमिनीवर पडलेले असतात. ईश्वरी डोक्यालाच हात लावते, हे भगवान हे काय झालं म्हणून धावतच रमाकांतकडे येते आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत असते. अर्णव म्हणत असतो, काय झालं, तुम्ही इथे का पडलाय बरं. आता इथे अर्णवनं विचारल्यानंतर रमाकांत घाबरूनच म्हणत असतात, तो पळाला. आता अर्णव म्हणतो, कोण पळाला, कोण आलं होतं इथे. त्यावेळेला रमाकांत म्हणतो, उदयकांत माझा भाऊ. आता हे ऐकून अर्णवला धक्का बसतो. अर्णव म्हणतो, काय उदयकांत इथे आला होता. त्यावेळेला रमाकांत म्हणत असतात, हो उदयकांत इथे आला होता आणि तो पळाला हे बघ तिकडे. आता अर्णव काय करतो, उदयकांतच्या शोधात असतोच, त्यामुळे पटकन तिकडे गेलाय म्हटल्यानंतर अर्णव तिकडे धावतच जातो. इकडे आता रमाकांतना साधं उठतं सुद्धा येत नसतं. ईश्वरी म्हणत असते, अहो बाबा काय झालं, तुम्ही असे खाली का पडलात बरं. त्यावेळेला आता ते एवढंच म्हणत असतात की त्याने मला जोराने ढकललं आहे, त्यामुळे माझ्या पाठीमध्ये कळी येत आहे. आता ईश्वरी काय करते, त्यांना धरते आणि घरामध्ये घेऊन जाते. आता इकडे रमाकांतला आत घेऊन आल्यानंतर नम्रता पटकन आणून पाणी देते. आता रमाकांत रिलॅक्स थोडे बसलेले असतात. तेवढ्यातच अर्णव पाठीमागे धावतच येतो. आता मामा म्हणतात, काय रे, काय झालं अर्णव, दिसला का तो. त्यावेळेला आता अर्णव म्हणत असतो, नाही ते मला कुठेच दिसले नाहीत. आता इथे वल्लरी मामींच्या मनात चांगले लाडू फुटलेले असतात. त्या म्हणत असतात, बरं झालं, या चांगल्याच मनातल्या मनात म्हणत असतात, बरं झाला हा दिसला नाही, सापडला असता तर चांगलीच बोंब उठली असती. आता या वल्लरी मामी मनातल्या मनात एवढे विचार करत असतात की त्या प्रत्यक्षात जेवढं बोलत नाही तेवढं जास्त मनातच बोलत असतात. आता इथे वल्लरी मामी रमाकांतला वाटेल तसं बोलायला सुरू करतात. त्या म्हणत असतात, अहो तुम्ही काय जरा नशाबिशा केली होती का. त्यावेळेला रमाकांत चिडतात आणि म्हणतात, काय बोलतेस वल्लरी तू. त्यावेळेला आता वल्लरी मामी म्हणतात, नाही साधू लोक तंद्री लागण्यासाठी असं काहीतरी फू करून नशा करतात असं मी ऐकलं होतं. आता वल्लरी मामी असं बोलताना ईश्वरी म्हणत असते, काय बोलताय मामी तुम्ही वाटेल ते. आता ईश्वरी असं म्हटल्यानंतर वल्लरी मॅम म्हणतात, काय मी चुकीचं बोलत आहे. परवा दिवशी हेच काहीतरी बरळत होते ना की गार्डनमध्ये गाडीमधून जाताना यांनी मला पाहिलं म्हणून. कसं पाहतील, मी तर घरात नव्हतेच, मग काय वाटेल ते कसं बोलतात बरं हे. आणि हे मला यांनीच सांगितलं होतं. काय हो, तुम्हीच सांगितलं होतं ना. असं करून त्या मामांना खुणावत असतात. आता मामा सुद्धा हो म्हणत असतात. पण आता वल्लरी मामी म्हणत असतात, काय नाही हो, मला काळजी वाटत आहे म्हणून मी बोलत आहे ना. त्यावेळेला मामा आता पुन्हा ओरडतात. मामींना म्हणतात, तुला काळजी दाखवायची चांगलीच पद्धत येते. आता त्या म्हणत असतात, बरं ठीक आहे, मला एक सांगा, तो उदयकांत का बरं या शहरात येईल. या शहरातले पोलीस त्याच्या मार्गावर आहेत, त्याला शोधत आहेत, मग तो या शहरामध्ये येईल का. एवढा साधा विचार तुम्हाला येत नाही का. आता रमाकांत मात्र चांगलेच हायपर झालेले असतात. ते म्हणत असतात, वल्लरी मी का खोटं बोलीन बरं. तो माझा सक्का भाऊ आहे आणि त्याला पाहिल्यानंतर मी ओळखणार नाही का. तो उदयकांतच होता, मला खात्री आहे की तो उदयकांतच होता. असं आता रमाकांत थोडे जोराने आणि टेन्शन घेऊन बोलत असतात म्हणून त्यांना ठसका लागतो. आता ईश्वरी पाणी देऊनच त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असते. आता रमाकांत स्वतःच्या मतावर ठाम असतात. हे पाहून वल्लरी मामी पुन्हा स्वतःच्या मनात बोलायला सुरू करतात. त्या म्हणत असतात, अरे बापरे, काय या रमाकांतच करायचं. हा तर स्वतःच्या मतावर इतका ठाम आहे की माझं तर पितळ उघडं करूनच गप्प बसणार. ह्याने जर असं मत मांडलं तर घरचे सगळेच याच्यावर विश्वास ठेवतील की. आणि त्याला जर शोधायला अर्णव गेला आणि जर तो सापडला तर माझं काही खरं नाही. आता वल्लरी मामी या विचारत असतात. तेवढ्यामध्येच दरवाजामध्ये एक मोठी गाडी आलेली असते आणि त्या गाडीमधून किर्लोस्कर कंपनीचे मालक आलेले असतात. कारण आता सौदामिनीने जे प्लॅनिंग केलेलं असतं, जो सात्विक फॅशनचा टेम्पो बदललेला असतो, तो फ्रॉड माल कंपनीला पोहोचवलेला असतो, तोच माल यांच्या कंपनीला पोहोचवलेला असतो. त्यामुळे ते चिडूनच आता अर्णवच्या घरी आलेले असतात आणि चांगलाच तमाशा करत असतात. आता इथे दरवाजामध्ये गाडी पाहून अंजली म्हणत असते, आता या वेळेला आपल्या घरी कोण आला आहे. आता गाडीमधून पटकन ते किर्लोस्कर खाली उतरतात. त्यांना पाहून अविनाश म्हणजे मामा म्हणत असतात, हे तर किर्लोस्कर आहेत, आपले जुने क्लायंट्स आहेत, पण ते आत्ता का घरी आले आहेत, मी बघतो थांबा. असं म्हणून मामा आता त्यांच्याजवळ जातात. तेवढ्यातच ते किर्लोस्कर आतमध्ये आलेले असतात आणि मालाचा एक गट्टा घेऊन तिथेच अर्णव समोर फेकतात आणि चिडतात. आता इकडे तो म्हणत असतो की हे बघा तुमचा माल, तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन आहात, तुम्ही बिझनेस किती वर्ष झालं करताय आणि तुम्ही असला माल देता का गिराईकाला. आता एवढा चिडलेला तो असतो पाहून अर्णव म्हणत असतो,
काय काय चाललंय काय तुमचं, आणि तुम्ही असे घरी कसे आलात बरं असा माल घेऊन? आता या किर्लोस्करचं बोलणं पाहून इकडे आजी घाबरलेले असतात. घरचे सगळेच चक्क होऊन त्या किर्लोस्करच्या तोंडाकडे बघत असतात आणि त्याचं बोलणं सुद्धा ऐकत असतात. आता इथे अर्णव म्हणत असतो, काय काय चाललंय काय, आमच्या मालाला तुम्ही का नाव ठेवत आहात बरं, आणि आम्ही माल तुम्हाला चांगलाच पाठवला आहे. त्यावेळेला ते किर्लोस्कर म्हणतात, चांगला नाही तर तुम्ही बोगस माल आम्हाला पाठवला आहे. त्यावेळेला आता ते किर्लोस्कर बाकीच्या कामगारांना सांगत असतात, चला रे जावा पटकन तो बोगस माल आतमध्ये घेऊन या. त्यावेळेला आता आकाश सुद्धा ईश्वरी त्या किर्लोस्करला समजावण्याचा प्रयत्न करत असतात, पण तो एवढा चिडलेला असतो की तो कोणालाच ऐकत नाही. आता मामा काय करतात, त्यातील माल थोडा हातामध्ये घेतात आणि तपासून पाहतात, तर त्यांना कळतं की हा माल सात्विक फॅशनचा नाहीच आहे. त्यामुळे मामा आता ते किर्लोस्करला म्हणत असतात की हा माल तर आमच्या कंपनीचा नाहीच आहे, तुम्ही काय सांगत आहात बरं. त्यावेळेला आता किर्लोस्कर म्हणतात, मला माहीतच होतं तुम्ही असं काहीतरी बोलणार, म्हणून मी व्हिडिओ करून घेऊनच आलो आहे. किर्लोस्करच्या हातामध्ये मोबाईल असतो, त्यामध्ये व्हिडिओ सुरू असतो. त्यामध्ये असं दाखवलं आहे की टेम्पो मधून माल काढत असतात आणि तो उघडून पाहत असतात. त्यावेळेला तो टेम्पो सुद्धा तिथेच असतो. आता मामा काय करतात, तो व्हिडिओ पाहतात. त्यानंतर ईश्वरी सुद्धा तो व्हिडिओ पाहते. आता व्हिडिओ पाहिल्यानंतर ते किर्लोस्कर अर्णवला म्हणत असतात, आता तरी पटलंय का तुम्हाला, तुमच्या आकाश सरांनी हा माल आम्हाला पाठवला आहे. आता ते काय करतात, पटापट बॉक्स आतमध्ये आणून ठेवलेले असतात, त्यातला माल काढतात आणि अर्णवच्या समोरच फेकायला सुरू करत असतात. हा तुमचा असला माल पाठवलाय का आम्हाला, एक नंबरचा बोगस आणि फालतू माल पाठवलाय तुम्ही आम्हाला. आता ते किर्लोस्कर अर्णववर एवढे चिडलेले असतात की ते वाटेल तसे बोलायला सुरू करतात. ते म्हणतात, हा असला माल तुम्ही गिरायकाला विकता का, आणि तुमच्या या मालामुळे माझं खूप मोठं नुकसान झालं आहे. इतके वर्ष झालं बिझनेस करताय तुम्ही आणि असं फसवताय काय मला. आता किर्लोस्कर म्हणत असतात, मी तुमचा जुना क्लायंट आहे, म्हणूनच मी तुमच्याकडून विश्वासाने माल घेतो ना, एवढी गुंतवणूक करून सुद्धा माल घेतो, आणि तुम्ही असं केलं का. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, तुम्ही थोडं तोंड सांभाळून बोला, तुम्ही माझे जुने क्लायंट्स आहात म्हणूनच मी गप्प बसत आहे, नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही. आता या दोघांचा वाद लागणार इतक्यातच मामा मध्येच बोलतात. मामा किर्लोस्करला म्हणत असतात, आपण थोडंसं बाहेर जाऊन बोलायचं का. त्यावेळेला किर्लोस्कर म्हणत असतात, का, कशाला, काय बोलायचं आहे बाहेर जाऊन बरं, मी एवढी गुंतवणूक करून तुम्हाला ॲडव्हान्स देऊन तुमच्याकडून माल घेतला आहे, माझं एवढं मोठं नुकसान झालं आहे, त्याचं काय करायचं बरं. आता इथे मामा या किर्लोस्करला थोडं शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, पण तो किर्लोस्कर एवढा चिडलेला असतो की तो म्हणत असतो, तुम्ही माझी निव्वळ फसवणूक केली आहे आणि तुमच्यामुळे माझं खूप मोठं लाखोंचं नुकसान झालं आहे, आणि मी तुमच्या मालावर कितीतरी ऑर्डर घेऊन ठेवल्या आहेत, मी त्यांना काय देऊ बरं. तुमच्यामुळे माझ्या कंपनीचं नाव खराब होईल, म्हणून मी तुम्हाला आता सोडणार नाही, मी तुमच्यावर लीगली केस करणार आहे, आणि तुमच्या कंपनीचं नाव बाजारामध्ये कसं खराब होईल आणि नाव ते बाजारामध्ये येणारच नाही याची पूर्ण खबरदारी मी आता घेणार आहे, मी तुम्हाला आता सोडणारच नाही. असं म्हणून ते किर्लोस्कर जात असतात. तेवढ्यातच ईश्वरी म्हणत असते, आता ईश्वरी म्हणत असते, हे बघा सर, तुम्ही आमचे जुने क्लायंट्स आहात आणि तुम्हाला असा बोगस माल देऊन आम्ही आमचे क्लायंट्स तोडणार आहोत का, तर नाही ना, आमचं नुकसान आम्ही का करून घेऊ बरं, आमचा हा माल नाहीच आहे, आम्ही थोडी खात्री करून घेतो नेमकं काय झालं आहे, तुम्हाला हा माल चुकीचा कसा पोहोचला आहे याची चौकशी करतो, तुम्ही थोडे शांत घ्या. त्यावेळेला आता किर्लोस्कर म्हणत असतात, काय काय करणार आहात बरं तुम्ही, तुमच्यामुळे माझं नुकसान तर झालंच आहे. आता ईश्वरी खूप समजावण्याचा प्रयत्न करत असते, पण किर्लोस्कर काही ऐकतच नसतात. आता ते म्हणत असतात, तुम्हाला आता डायरेक्ट मी कोर्टामध्येच भेटणार. आता इकडे घरामध्ये जबरदस्त टेन्शनचंच वातावरण निर्माण झालेलं असतं. अर्णवच्या चेहऱ्यावर आता भरपूर टेन्शन आलेलं असतं. घरातल्या सगळ्यांना कळतच नसतं की नेमकं हे काय झालं आहे. इकडे आता ज्याने टेम्पो गायब केलेला असतो तो सौदामिनीला फोन करून सांगत असतो की मॅडम तुमचं काम एकदम परफेक्ट झालं आहे. त्यावेळेला सौदामिनी म्हणत असते, हो का, अभिनंदन, आणि अशाच कामांसाठी आता तुम्ही पुढे जाऊन तयार राहा. त्यावेळेला तो ड्रायव्हर सुद्धा हो म्हणत असतो. इकडे आता सौदामिनी प्लॅनिंग सक्सेसफुल झालं म्हणून खूपच खुश असते. आता इकडे अर्णवने खूपच टेन्शन घेतलेलं असतं. आकाशने शिर्केंना फोन लावलेला असतो. शिर्केंना म्हणत असतो, शिर्के, आपण किर्लोस्करांकडे जो आपला मालाचा टेम्पो पाठवला होता त्याच्या सगळ्या डिटेल्स मला पाठवा आणि लवकरात लवकर पाठवा. आता इथे शिर्के पटकन सगळ्या डिटेल्स आकाशला पाठवतात. त्यानंतर आकाश आता टेम्पो कधी निघला, कुठे पोहोचला, या सगळ्या डिटेल्स अर्णवला दाखवत असतो. अर्णव म्हणत असतो, हो टेम्पो तर वेळेत निघाला आहे आणि मॅनेजर होता ना टेम्पो सोबत. त्यावेळेला आकाश म्हणतो, नाही मॅनेजर नव्हता. त्यावेळेला आता अर्णव एवढा भडकतो आकाशवर की म्हणत असतो, काय काय बोलत आहेस तू, टेम्पो बरोबर मॅनेजर नव्हता आणि तू सुद्धा नव्हतास, मग सगळ्या गोष्टी कशा मॅनेज झाल्या बरं. त्यावेळेला आकाश म्हणत असतो, मी सगळ्या गोष्टी
गोष्टी मोबाईलवरूनच मॅनेज करत होतो. त्यावेळेला आता अर्णव जास्तच चिडतो. तो म्हणत असतो, तुला काही कळतंय का, तू काय वागत आहेस? या सगळ्या गोष्टी मोबाईलवरून मॅनेज करता येतात का? टेम्पो बरोबर कोणीतरी असायला नको होतं का? आता अर्णव म्हणत असतो, तो किर्लोस्कर आपल्या घरापर्यंत आला. आकाश, तुला याचा सिरियसनेस कळतोय का? कामाला कधीतरी सिरियस घेत जा आणि स्वतः लक्ष घालून काम करत जा. त्यावेळेला आकाश शांत ऐकून घेत असतो आणि सॉरी दादा असं म्हणत असतो. पण इकडे वल्लरी मामीचं काही वेगळंच सुरू झालंय. आता इकडे वल्लरी मामी नम्रताचं कान भरत असतात. म्हणत असतात, बघितलंस का नम्रता, अर्णव कसा मालक होऊन तुझ्या नवऱ्याला आणि माझ्या मुलाला नोकरासारखं बोलत आहे. तुला हे पटतंय का? म्हणूनच नम्रता मी तुला सारखं सांगत असते की या घरामध्ये तुझं स्थान मिळव म्हणून. आता इकडे अंजली अर्णवला म्हणत असते, चिंटू तू चिडू नकोस, त्याला बोलून आता काही होणार आहे का? आता आकाश म्हणत असतो, नाही ताई, चूक माझीच आहे. दादा बरोबरच बोलत आहे. टेम्पो बरोबर मॅनेजरला मी पाठवायला हवं होतं. माझ्या हातून खूपच मोठी चूक झाली आहे. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, चल आकाश आता हे सगळं विसर. मला सांग, आपला टेम्पो आपल्या कंपनीपासून किर्लोस्करच्या कंपनीपर्यंत पोहोचायला किती वेळ लागतो? आता इथे अर्णव म्हणत असतो, आकाश मला सांग, टेम्पो पोहोचायला किती वेळ लागतो? त्यावेळेला आकाश म्हणत असतो, 3 ते 3.5 तास लागतात. त्यावेळेला मामा म्हणतात, अरे पण 4.5 तास लागले टेम्पो पोहोचायला. टेम्पो मध्येच थांबला कुठे? आता हे सगळं संशोधन केल्यानंतर या सगळ्यांना कळून येतं की टेम्पो मध्येच थांबला होता आणि कोणीतरी माल एक्सचेंज केला आहे. आता ईश्वरी म्हणत असते, सर एवढा वेळ टेम्पो मध्येच थांबला आहे म्हणजे नेमकं काहीतरी गोंधळ झालाच आहे. आता ती म्हणत असते, आकाश भाऊजी मला तो व्हिडिओ पुन्हा एकदा दाखवा बरं. त्यावेळेला आकाश व्हिडिओ दाखवतो. त्यावेळेला ईश्वरी तो व्हिडिओ अगदी पारखून पाहत असते जो किर्लोस्करने केलेला असतो. आता त्या व्हिडिओमध्ये तिला असं कळतं की जो टेम्पो व्हिडिओमध्ये आहे तो सात्विक फॅशनचा नाहीच आहे. त्यावेळेला ती अर्णवला पटकन म्हणत असते, सर हे पहा, जो टेम्पो मालाच आहे तो आपल्या कंपनीचा नाहीच आहे. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, मिसेंजर काय बोलतेस तू? बघ ना, आपलाच लोगो आहे, आपलाच टेम्पो आहे तो. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, नाही सर, टेम्पोचा कलर पहा, आपल्या सात्विक फॅशनचा नाहीच आहे. टेम्पोच्या कडा पहा कशा दिसत आहेत. आता अर्णव सुद्धा म्हणतो, मिस इंदोर, होय बरोबर आहे तुझं, हा टेम्पो तर आपला नाहीच आहे. त्यावेळेला मामा म्हणत असतात, हो म्हणजे मध्येच आपला टेम्पो हायजॅक केला आणि टेम्पो सुद्धा बदलला आणि माल सुद्धा बदलला आणि घाणेरडा माल त्या कंपनीला पोहोचवला. आता त्यावेळेला अंजली म्हणत असते, हे तर सगळं प्रॉपर प्लॅनिंग करूनच कोणीतरी केलं आहे. आता हे कळाल्याबरोबर आकाश आणि अर्णव काय करतात, टेम्पो शोधण्यासाठी घरातून बाहेर निघतात. इकडे त्या मामा म्हणत असतात, अरे तुम्ही जात आहात पण तिकडे काय घडतंय फोन करून सांगत जा. आता घरामध्ये सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत असतं आणि या नम्रताचं मात्र काहीतरी वेगळंच. एवढा ॲटिट्यूड आणि एवढा राग, बाप रे, कसला या नम्रताला राग येत आलं मालिकेमध्ये दाखवलं आहे. प्रेक्षकांनो, या नम्रताबद्दलचं तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला सुद्धा या नम्रताचा राग येतो का ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. इकडे आता आकाश आणि अर्णव टेम्पो शोधण्यासाठी आलेले असतात. आता इथे अर्णव आणि आकाश काय करतात, मोबाईलची टॉर्च लावतात आणि जिथे लोकेशन असतं तिथे पोहोचतात आणि टेम्पो शोधायला सुरू करतात. पण आतमध्ये जाण्याचा मार्गच त्यांना सापडत नाही. त्यानंतर आता थोड्या वेळाने आकाश काय म्हणत असतो, दादा असा माल शोधण्यात काहीच मतलब नाहीये, आपल्याला टेम्पो कधीच सापडणार नाही. आपण लगेच जाऊया आणि पोलीस कंप्लेंट करूया. काही असेल ते कायद्यानेच आपण करूया, त्याशिवाय आपल्याला आपला माल सापडणार नाही. त्यानंतर अर्णवला हे पडतं. अर्णव म्हणत असतो, हो आकाश तू बरोबर बोलत आहेस, चल आता पटकन आपण कंप्लेंट करायला जाऊया. आता इकडे पाठीमागे वल्लरी मामींना मात्र चांगलीच अस्वस्थता झालेली असते, घामच फुटलेला असतो. आता त्यांना रमाकांतचं सगळं बोलणं आठवत असतं. म्हणजे रमाकांत म्हणत असत ना, नाही मी उदयकांतलाच पाहिलं आहे, आपल्या घराबाहेर उदयकांतच होता, तो माझा सक्का भाऊ आहे, मी त्याला ओळखणार नाही का? म्हणजे रमाकांतने कसं स्वतःचं मत अगदी ठामपणे मांडलेलं असतं आणि तो काय आता गप्प बसणार नाही, तो घरच्यांनाच सांगतच बसणार की उदयकांत आपल्या घरी आला होता. आणि वल्लरी मामीनं याचं टेन्शन आलेलं असतं की जर रमाकांतचं बोलणं ऐकून अर्णव आणि ईश्वरीने उदयकांतचा शोध घेतला तर तो काही माणूस शाना नाही, तो माझं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. आता वल्लरी मामी मनातल्या मनातच विचार करत असतात, या उदयकांतचं नक्की काही ना काहीतरी केलंच पाहिजे, याचं तोंड लवकरात लवकर बंद केलं पाहिजे, नाहीतर माझं पितळ उघडं पडायला वेळ लागणार नाही. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग इथेच थांबवला आहे. आता पुढील भागामध्ये इथे ईश्वरी म्हणत असते, सर त्या सौदामिनी देशमुखला पैशाची तर काहीच कमी नाही आहे, मग एवढ्या पैशासाठी ती का बरं सात्विक फॅशनच्या मागं लागली आहे? त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, तिला पैशाची काही सुद्धा देणं घेणं नाही आहे, तिला फक्त मला त्रास द्यायचा आहे म्हणून ती माझ्या कंपनीच्या मागे लागली आहे. त्यावेळेला इकडे तर सौदामिनी या दोघांना म्हणत असते, तुमच्या दोघांचा आता नाश व्हायला जास्त वेळ लागणार नाही, काउंटडाऊन सुरू झाला आहे, आता सात्विक फॅशन लवकरच माझ्या ताब्यामध्ये येणार आहे.
त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, काउंटडाऊन आमचा नाही तर तुमचा सुरू झाला आहे. आम्ही लवकरच आमची कंपनी पूर्णपणे आमच्या ताब्यात करून घेणार आहे. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, सात्विक फॅशन माझी आहे आणि माझीच राहणार आहे. तर पुढील भागामध्ये ईश्वरी आणि अर्णव सौदामिनीला कसं ठेंगा दाखवणार आहेत, तिला कसं हरवणार आहे तेच पाहणं खूपच रंजक ठरणार आहे.